मेजरमेंट येणाऱ्या साधनाचा काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे, माहिती घ्यायची आहे. मायक्रोमीटर म्हणजे काय? जॉबची मापे येण्याच्या इन्स्ट्रुमेंटला मायक्रोमीटर असे म्हणतात. मायक्रोमीटर, तर मायक्रोमीटरचा उपयोग आपण कशासाठी करणार आहे? तर मायक्रोमीटरचा उपयोग आपल्याला सूक्ष्म मेजरमेंट घेण्यासाठी केला जातो. 0.01 मिलीमीटर या अचूकतेमध्ये आपण मायक्रोमीटरच्या सहाय्याने जॉबची मेजरमेंट घेऊ शकतो. त्यासाठी मायक्रोमीटरचे प्रकार आहेत, टाइप्स ऑफ मायक्रोमीटर. तर मायक्रोमीटरचे प्रकार मी तुम्हाला सांगतो. पहिला जो मायक्रोमीटर आपण अभ्यासणार आहे त्या मायक्रोमीटरचं नाव आहे आउटसाइड मायक्रोमीटर. काय नाव आहे? आउटसाइड मायक्रोमीटर. आउटसाइड मायक्रोमीटर, इनसाइड मायक्रोमीटर, डेप्थ गेज मायक्रोमीटर, असे 3 प्रकारचे मायक्रोमीटर आपण अभ्यासात घेत असतो आणि अभ्यास त्याचा करत असतो. आता आउटसाइड मायक्रोमीटर म्हणजे काय? तर याच्या नावामध्येच त्याचं कार्य आहे. आउटसाइड म्हणजे बाहेरील मापे. बाहेरील मापे घेण्यासाठी ज्या मायक्रोमीटरचा उपयोग केला जातो त्या मायक्रोमीटरला आउटसाइड मायक्रोमीटर असे म्हणतात. 2 नंबरचा मायक्रोमीटर इनसाइड मायक्रोमीटर. इनसाइड मायक्रोमीटरचा उपयोग काय? आतील बाजूला म्हणजे पाईपचा पोकळ डायमीटर आतील बाजूला एखाद्या जॉबचा स्लॉट आतून मोजणे, ज्यासाठी जो मायक्रोमीटर वापरला जातो त्याला इनसाइड मायक्रोमीटर असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर डेप्थ गेज मायक्रोमीटर. डेप्थ गेज मायक्रोमीटरचा उपयोग काय? एखाद्या जॉबची उंची मोजणे, एखाद्या स्लॉटची खोली मोजणे किंवा एखाद्या बोरचा इंटरनल डायमीटर डेप्थ मोजणे साठी उपयोग करण्यासाठी जो मायक्रोमीटर वापरला जातो त्याला डेप्थ गेज मायक्रोमीटर असं म्हटलं जातं. बरोबर आहे? तर पहिला जो आपण प्रामुख्याने जो मायक्रोमीटर अभ्यासणार आहे तो म्हणजे आउटसाइड मायक्रोमीटर. तर या आउटसाइड मायक्रोमीटरचा भाग हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. मी तुम्हाला जे कोणत्या आकृती काढून दाखवलेले आहे तो म्हणजे आउटसाइड मायक्रोमीटर. तर या आउटसाइड मायक्रोमीटरचा पहिला जो भाग आहे फ्रेम. फ्रेम कशाला म्हणायचं? तर ही इंग्रजी सी आकाराची किंवा यू आकाराची दिसणारा जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचं? या मायक्रोमीटरची फ्रेम. त्याच्यानंतर 2 नंबरला अँव्हिल आहे. अँव्हिल फ्रेमला एका बाजूला म्हणजे डाव्या बाजूला जो फिक्स केलेला भाग आहे, बसवलेला भाग आहे त्याला अँव्हिल असं म्हणतात. त्याच्यानंतर काय सांगितलं मी? फ्रेम. दुसरा भाग अँव्हिल. अँव्हिलच्या पुढचा जो भाग आहे तो स्पिंडल. स्पिंडलच्या पुढच्या बाजूला जो भाग आहे तो लॉकनट आहे. लॉकनटच्या बाजूला जो भाग आहे त्याला बॅरल किंवा स्लीव म्हटलं जातं. आणि त्याच्यावर फिरणारा जो भाग आहे हा त्याला थिंबल काय म्हणतात? थिंबल. आणि हा जो भाग आहे त्याला रॅचेट स्टॉक काय म्हणतात? रॅचेट स्टॉक. या भागाला काय म्हणतात? रॅचेट स्टॉक. तर हे मी तुम्हाला भागांची माहिती सांगितली. कोणत्या भागांची माहिती सांगितली? आउटसाइड मायक्रोमीटरच्या भागांची माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. तर मायक्रोमीटर, साईज ऑफ मायक्रोमीटर सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. बरोबर आहे? तर पहिली जी साईज आहे ते 0 ते 25 मिलीमीटरचं आउटसाइड मायक्रोमीटर असतं.